आपण पाहतोय की इराण, इस्रायल व अमेरिका हे युद्ध जे आहे ते थांबत नाही. आपण पाहतोय की या युद्धामुळे जे आहे ते थेट जे आहे ते आता आपल्या घरापर्यंत या युद्धाची झळ बसताना जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. आपण सध्या पाहतोय की सर्वसामान्यांचं जे आहे खाद्यतेलाच्या किमती वाढल्यामुळे जे आहे ते सर्वसामान्यांचं जे आहे ते बजेट कोलमडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपण सध्या करमाळा शहरातील महत्वाची बाजारपेठ असणाऱ्या सर्वात मोठं असणारं जे हे किराणा दुकान आहे त्या दुकानामध्ये आहात. आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते खाद्यतेलाच्या किमती वाढल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की दुकानामध्ये जे आहे तो असा जो आहे तो मुरली तेल असेल, तसेच रिफाईंड पाम ऑइल तेल असेल, जेमिनी असेल, असे सूर्यफूल तेल असेल, असे वेगवेगळ्या तेलाच्या जे डबे आहेत तसेच पाऊच आहेत ते विक्रीसाठी या ठिकाणी आहेत. आपल्याबरोबर सध्या याचे दुकानदाराचे जे मालक आहेत ते आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया काय प्रकार आहे नेमका खाद्यतेलाचा, कशा पद्धतीनं यामध्ये जे आहे ते दर वाढलेले आहेत. काय सांगाल, या सध्या युद्धाची झळ पाहायला मिळते, किती रुपयाने खाद्यतेलाच्या किमती वाढलेत? खाद्यतेल साधारण पामोलिन कॉटन तेल साधारण 200 रुपये डब्याने वाढलेले आहे आणि सूर्यफूलमध्ये खूप वाढ झालेली आहे. 400 रुपये डब्याला वाढलेले आहे. 400 रुपये डबा. काय सांगाल आता यानंतर आपण आणि मध्यंतरी थोडं मागच्या आठवड्यात खूप माल शॉर्टेज होता. तेलाचा ज्यावेळेस युद्ध चालू झालं त्यावेळेस कंप्लीट पहिले 8-10 दिवस माल खूप शॉर्टेज होता. आता काय परिस्थिती आहे सध्या? आता पूर्ण म्हणजे ती जिथे आहे आणि माल वेळेवर मिळत नाही. साधारण आता तुमचं पाहतोय हे सर्वात मोठं करमाळा शहरातील दुकान आहे. किती डब्याची साधारण तुमची मागणी असते, परंतु मागणी केल्यानंतर तितके तुम्हाला पुरवठा होतोय का? आता मागणी आमची भरपूर जरी असली ना माल येत नाही, कारण समोर जो प्रोडक्शन आहे मिलवर तिथं क्रूड ऑइल नाहीये. क्रूड ऑइल नसल्यामुळं फिल्टर तेल आता सध्या माल मिळत नाही. अजून काय ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यामध्ये कुठल्या वस्तूंमध्ये काय महाग वगैरे झालेत का? रेग्युलर मध्ये फक्त शेंगदाणा साधारण 20 ते 30 रुपये किलोनी वाढलेला आहे. बाकीचं किराणा माल जैसे तसे काय अजून वाढलेलं नाही कोणतं. हे युद्ध जर असं सुरू राहिलं तर अनेक जीवनावश्यक वस्तूचे दर वाढतील का? काय तेलाचा तुटवडा पडेल, दुसरं काय नाही. जास्तीत जास्त तेलाचा तुटवडा पडेल, बाकीचं काय युद्धाचा जीवनावश्यक वस्तूला फक्त तेल आणि गॅस एवढी प्रॉब्लेम येईल. अजून नक्कीच आपण पाहतोय की या युद्धामुळे जे आहे ते सर्वसामान्यांच्या युद्धाची जी ही झळ आहे ते सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत अगदी पोहोचून आलेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यामध्ये जे आपण पाहतोय की सूर्यफूल तेल जे आहे ते तब्बल 400 रुपयाने जे आहे ते यामध्ये वाढ झालेली असून जे इतर तेल आहे ते 150 ते 200 रुपयांनी जे आहे ते या तेलाच्या जे आहे ते रकमेमध्ये वाढ झाली. यामुळे जे आहे ते आपण पाहतोय की सर्वसामान्य नागरिकांना मात्र याचा जळ बघतोय. आपण पाहतोय की गृहिणी अनेक त्यांचं बजेट देखील कोणते. ताई, काय सांगाल, तेलाच्या किमती वाढल्यात या युद्धामुळे, कसं तुमचं घरी कशा पद्धतीने तुम्ही हाताळताय? तेलाच्या किमती वाढल्यात, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं आहे की आमच्या शेतीमालाला बाजार नाही आणि तुमच्या बाजार कसं काय लगे म्हणजे वाढवताय, ह्याच्यामुळे आमची पण जरा परिस्थिती ही होती ना. तेलाची किंमत वाढली, आता तुम्ही घर सांभाळताय, कशा पद्धतीने काय अडचणी निर्माण होत आहेत का? होत आहेत ना निर्माण. आमच्या शेतकऱ्यांकडे पैसेही भरपूर नसतात, मग जास्तीत जास्त अडचण निर्माण होती आमच्यासाठी. नक्कीच आपण पाहतोय की तेलाच्या किमती वाढल्यामुळे जे आहे ते सामान्य गृहिणींना त्यांचं घर सांभाळणं देखील कठीण होत असून या महिला शेतकऱ्यांनी सांगितलंय की आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देखील त्याच पद्धतीने मिळावा असे देखील त्यांनी यावेळी जे आहे ते बोलताना आपल्याला सांगितलेलं आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.